पार्टी लाजिरवाणी गोष्ट आहे की खड्ड्यांसाठी आंदोलन करावं लागतंय. पण नाशिक शहरामध्ये आज 100% लोकांमध्ये 75% लोक हॉस्पिटलमध्ये जमा आहेत आणि यामुळे ज्येष्ठ नागरिक कॉलेजचे विद्यार्थी यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे. कोणाचा मणका गेला, कोणाचा हात फुटला, कोणाचा लिगामेंट फुटला, याला जबाबदार प्रशासक आहे. त्यामुळे प्रशासकांना आम्ही जाब विचारणार, त्याच्यासाठी हे आंदोलन करायची आम्हाला वेळ आलेली. मी मुख्यमंत्र्यांची फार आभारी आहे. त्यांनी काल तातडीने मीटिंग घेतली. नागरिक जखमी होतात. नाशिक मध्ये इतके खड्डे, प्रचंड प्रमाणात खड्डे, नाशिक शहरामध्ये रस्ते शिल्लक राहिलेलेच नाहीये आणि लोक रोजच्या इतके पडतात. ते शाळेत जाणारे मुलं आणि हॉस्पिटल तुम्ही जर बघा तर रोजच्या रोज खूप पेशंट असतात खड्ड्यामध्ये पडलेले. आणि आता निवडणुकीला 6 महिने झाले. 6 महिन्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे. तरी सुद्धा प्रशासनाने त्याच्यावर काही कुठलीही ऍक्शन घेतलेली नाही. खड्डे भरतात, ते टाकता येते, परत पाऊस येतो आणि ते पूर्ण पाऊस जातो आणि परत खड्डे पडतात. काहीच उपयोग होत नाहीये. झालेले आहेत आणि आज अँब्युलन्स मध्ये आम्ही लोकांची व्यथा मांडायला आलेलो आहे. तुम्ही बघितलं असेल तर सभागृहात आम्हाला बोलू दिलं जात नाही. आम्हाला निलंबन करायची धमकी दिली जाते. आम्ही शहराचे प्रश्न मांडतो, तुम्ही तर भ्रष्टाचार करतायत, इथे लोकांचे बळी जात आहेत. आता आपल्या समोरच बघितलं तर त्या खोतकर परिवार इथं आलेला आहे. त्या खोतकरांची ती लहान मुलगी बघितलं तर एखादा बाप गेला असेल, त्या मुलीला मोठेपणी बाप दिसणार नाही, त्या बाळाला काही कळत नाहीये. असे या प्रशासनाने बळी घेतलेले आहे. आम्हाला मध्ये आवाज करायचा असला तर बोलू देत नाही. परंतु आम्ही आंदोलनाच्या स्वरूपात या शहराच्या आरोग्यासाठी, म्हणजे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, आम्हाला शेवटी आंदोलन करावं लागलं, अँब्युलन्स मध्ये यावं लागले. आमची ही अवस्था पाहून तरी त्यांना कुठेतरी तळतळ झाली पाहिजे, शहरातले खड्डे सुधारवले पाहिजे, ही आज त्यांना विनंती करणार आहोत. आम्ही पक्षामध्ये आहात तुम्ही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सगळे नेते निश्चित मी अपक्ष आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. परंतु माझ्या बरोबर आज राष्ट्रवादीचे गटनेते सुद्धा आहेत, सगळे नगरसेवक सुद्धा आहेत. परंतु इथं सत्ता ही फक्त महापौरांचीच सत्ता आहे. इथं शिवसेनेला सुद्धा मान नाही, ना राष्ट्रवादीला मान. फक्त मी म्हणे चल सो कायदा असं यांचं इथं महासभेत चालू आहे. परंतु तुमचं हे आंदोलन महापौरांच्या विरोधात आहे का तुम्ही खड्ड्यासाठी आंदोलन? खड्ड्यांसाठी, प्रशासनासाठी, सगळ्यांच्या विरोधात आंदोलन आहे. जे शहरात बळी गेलेले आहेत, फक्त नुसते बळी न जाता कोणाचे मनके गेले, कोणाचे पाय गेले, कोणाचे हात गेलेले आहेत. अतिशय वाईट प्रकारे या शहराची अवस्था झालेली आहे. तुम्ही प्रत्येक हॉस्पिटल बघा, प्रत्येक हॉस्पिटल फुल आहे. अहो काही गरीब आपल्याला सांगत नाही, शांत बसतात, परंतु आपल्याला डोळ्यासमोर दिसत आहे तेच आपण इथं बघत आहोत. परंतु अतिशय घाणेरड्या प्रकारे हे प्रशासन वागत आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली स्वतःचे घर भरत आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे. आता काल मी मुख्यमंत्र्यांचं खरं मनापासून स्वागत करतो का मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेतली, परंतु मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा या अधिकाऱ्यांनी खोटं सांगून MNGL वर सगळा हा प्रकार ढकलला आहे. तुम्ही प्रशासकीय काळात जे घोटाळे केलेले आहे, जे रस्ते, आता काल राज साहेबांनी सांगितलं काही गुजरातचे ठेकेदार, निश्चित एकही लोकल ठेकेदार नाहीये, एकही लोकल ठेकेदार नाहीये. आपण बघतोय की या